हा व्हिडिओ पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास घडला। गुरुवारी सकाळच्या सुमारास एका 18 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे। एक 50 वर्षीय व्यक्ती अचानक लोकलमधील महिलांच्या डब्यामध्ये घुसला। यावेळी डब्यातील महिलांनी त्याला जाब विचारला असता संतापलेल्या आरोपीने एका कॉलेजच्या तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिलं। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी खारघर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचं शिक्षण घेते। गुरुवारी सकाळी 8च्या सुमारास तिने आपल्या मैत्रिणीसह पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3 वरून CSMTला जाणारी लोकल पकडली होती। ती महिलांसाठी असलेल्या डब्यातून प्रवास करत होती। गाडी सुटत असतानाच शेख अख्तर नवाज हा 50 वर्षीय इसम महिलांच्या डब्यामध्ये घुसला। महिलांसाठी असलेल्या डब्यात पुरुष आल्याचं पाहून तेथील काही महिला प्रवाशांनी त्याला जाब विचारला आणि खाली उतरण्यास सांगितलं। मात्र शेखने महिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद इतका विकोपाला गेला। रागाच्या भरात शेखनं धावत्या लोकलमधून या 18 वर्षीय तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला। या धक्क्यामुळे तरुणी थेट रुळांवर पडली। रुळांवर पडल्यामुळे तरुणीच्या डोक्याला, कमरेला आणि हातपायांना गंभीर दुखापत झाली। लोकलमधून खाली पडल्यानंतर जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली। तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या तरुणीला ढकलल्यानंतर आरोपीने खांदेश्वर स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र डब्यातील सतर्क महिला प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी शेख अख्तरला खांदेश्वर स्थानकातून ताब्यात घेतलं आहे। सदर घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे। 7:59च्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे। त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती। सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिलं ट्रॅकमध्ये। त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे। खुनाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीस 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। तपास सुरू आहे। तर फिर्यादी आता कसे विद्यार्थ्यांनी पडले? फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी, परंतु नंतर थोडासा फीवर ताप असल्यामुळे त्याचा उपचार सुरू आहे।